संवेदनशील विषयांवरती आपण या क्षणाची लाईव्ह दृश्य बघतोय। राज ठाकरे हे आता आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। तर शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी देखील आपल्याला बघायला मिळते। तर राज ठाकरे हे काही वेळापूर्वी ठाण्यात दाखल झालेले होते आणि काही वेळातच त्यांची कळव्यात जाहीर सभा होणार आहे। मात्र त्याआधी राज ठाकरे आनंद आश्रमात आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे हे आज कळव्यात सभा घेत आहेत। मात्र त्याआधी आता राज ठाकरे आनंद आश्रमात दाखल झालेत। हे दृश्य आपण बघू शकतोय। राज ठाकरे हे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत आणि दिघेंचं दर्शन ते या ठिकाणी घेत असल्याचं आपण पाहतोय। तर शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील एक वेगळा उत्साह बघायला मिळतोय। यावेळेस राज ठाकरेंनी हा पुष्पहार आनंद दिघे यांना अर्पण केला असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। आनंद दिघे यांचे दर्शन यावेळेस राज ठाकरे यांनी घेतलेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। महायुतीचे काही महत्त्वाचे नेते देखील राज ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत, हे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतोय। आपण पाहतोय राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांचं दर्शन आता घेतलेलं आहे आणि ते आता पुढे निघतानाचे हे दृश्य आहे। राज ठाकरे यांचं स्वागत या ठिकाणी आता केलं जातंय आणि मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। राज ठाकरे यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे। तब्बल 25 वर्षांनंतर राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे ठाण्यात आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांचं स्वागत हे या ठिकाणी केलेलं आहे। श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यासाठी आता राज ठाकरे काही वेळातच सभा घेणार आहेत। नरेश म्हस्के हे सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्यासोबत उपस्थित असल्याचे आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। आनंद आश्रमातली ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय। तर या ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे, त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। भेटवस्तू राज ठाकरे यांना दिल्या जात आहेत आणि आपण पाहू शकतोय तर तब्बल 25 वर्षांनंतर राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचा जुना फोटो या ठिकाणी राज ठाकरे यांना देण्यात आलेला आहे। जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांकडून केला जातोय। राज ठाकरे यावेळेस माध्यमांसोबत काही संवाद साधतात का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण ते तब्बल 25 वर्षांनंतर आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच त्यांची कळव्यात सभा सुद्धा होणार आहे। मात्र त्यापूर्वी त्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे आणि त्या दरम्यानची आपण दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात गर्दी आनंद आश्रमात झालेली होती आणि तब्बल 25 वर्षांनंतर राज ठाकरे हे आनंद आश्रमात आले असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। महायुतीचे सर्व महत्त्वाचे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता अगदी काही वेळात राज ठाकरे सभास्थळी रवाना सुद्धा होणार आहेत। तरी सध्याची दृश्य आपण आनंद आश्रमातून थेट लाईव्ह पाहतोय। आता राज ठाकरे आनंद आश्रमातून निघालेले आहेत आणि अगदी काही वेळात ते सभास्थळी दाखल होणार आहेत। तब्बल 25 वर्षांनंतर राज ठाकरे आनंद आश्रम या ठिकाणी आलेले आणि त्यांनी आनंद दिघे यांना अभिवादन केलेलं आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणात आपण बघितलं सकाळपासून तयारी राज ठाकरे यांच्या सभेची सुरू होती। बॅनरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती आणि यावेळेस आनंद आश्रमात सुद्धा राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा एक जुना फोटो भेट स्वरूपात राज ठाकरे यांना देण्यात आलेला आहे।
शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। तब्बल 25 वर्षांचा काळ उलटलेला आहे आणि त्यानंतर राज ठाकरे हे आनंद आश्रमात आलेले आहेत। आनंद दिघे यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे। त्या दरम्यानची आपण ही थेट दृश्य आनंद आश्रमातून पाहतोय। अगदी काही वेळात राज ठाकरे यांची सभा सुद्धा कळव्यात होणार आहे। नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी यावेळेस राज ठाकरे सभा घेणार आहेत। मात्र त्याआधी त्यांनी आनंद दिघे यांचे आशीर्वाद घेतलेत। आनंद दिघे यांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे। त्या दरम्यानची आपण दृश्य बघतोय। शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे ठाण्यात आनंद आश्रमात आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील वेगळा उत्साह बघायला मिळाला होता। आनंदाचं वातावरण बघायला मिळालंय। या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण बघतोय। तर आज खरं तर राज ठाकरे काय बोलतात, काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि यावेळेस राज ठाकरेंची तोफ कशी धडाडते हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधी तब्बल 25 वर्षांनंतर शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदा राज ठाकरे आनंद आश्रमात पोहोचलेले आहेत। त्यांनी यावेळेस आनंद दिघे यांना